नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. केंद्रीय विद्यालय संघटनकडनं केव्हीएसच्या ज्या प्रवेश प्रक्रिया त्या चालू झालेल्या आहेत. सो ज्या उमेदवारांना म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्या पाल्याला जर तुम्हाला केव्हीएसला ऍडमिशन घ्यायचं असेल, प्रत्येक जिल्ह्याला केंद्रीय विद्यालय आहेत. काही नव्याने आता केंद्रीय विद्यालय स्थापन झाले आहेत, त्या ठिकाणी पण तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतात. सो त्याची पण लिस्ट तुम्हाला मी दाखवतो. पण केव्हीएस म्हणजे एक केंद्रीय विद्यालय आहे, हे सीबीएसई पॅटर्नने घेणार आहे किंवा सेंट्रल कडनं त्याच्यावरती पूर्ण काय असतं, त्याच्यावरती मॅनेजमेंट असतं. सो या स्कूलला ऍडमिशन घेणं खूप चांगली बाब आहे. तुम्हाला जर तुमच्या पाल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सध्या ज्याला आपण नर्सरी म्हणतो, नर्सरीचं ऍडमिशन आणि पहिलीचं ऍडमिशन सध्या चालू झालेलं आहे. सो तुम्ही ऍडमिशन घेऊ इच्छित असाल तर नक्कीच या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता. मग आता आपण बघूया की प्रवेश कसा घ्यावा, फॉर्म कुणाचे सुटले आणि फॉर्म भरण्याचा कालावधी किती. मी बोलताना बोललो नर्सरीचे पण फॉर्म आहे, त्यानंतर सिनियर केजीचे पण आहेत आणि पहिलीचे पण आहेत. बघूया आपण पुढे सेव्हन डेज मी तुम्हाला सांगतो. याचं इन्फॉर्मेटिव्ह पीडीएफ कुठे मिळेल ते पण मी तुम्हाला सांगतो. या संदर्भात फॉर्म कुठे भरायचा ते पण सांगतो, त्याची लिंक कुठे मिळते ते पण तुम्हाला सांगतो, फॉर्म कसा भरायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी इंट्रोड्यूस करून देतो आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, त्यावरती पुढचा व्हिडिओ मी घेऊन येतो. आता हा व्हिडिओ का घेतला मी, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच पालकांनी कमेंट टाकली होती. सो त्या कमेंटच्या अगेन्स्ट त्यांना पीडीएफ देण्यासाठी आता मी तुम्हाला पीडीएफ पण दाखवतो आणि फॉर्म भरण्यासंदर्भात पण गाईड करतो. पण अजून एक महत्त्वाचं, तुमच्या घरात, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या मित्रपरिवारमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये जर कोणी 5वीला विद्यार्थी असेल किंवा 4थीला जरी असेल, अशा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये 6वी ते 12वीचं शिक्षण जर त्यांना टोटल फ्री मध्ये घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी जवाहर नवोदयची परीक्षा असते. ह्या वर्षी ही एक्झाम होणार आहे, त्यासाठीच्या बॅचेस पण आपण चालू केल्या आहे. ही बॅच बघा, तुम्ही त्यांना कळू शकता. लाईव्ह बस रेकॉर्ड बॅच आहे, लाईव्ह बघू शकता. संध्याकाळी लेक्चर असतात, विद्यार्थ्यांच्या स्कूलनुसार आपण अरेंज करतो. ते लेक्चर संध्याकाळी त्यावेळेत कदाचित कधी बघता नाही आलं तर रेकॉर्ड होऊन जातं. रेकॉर्ड झाले सगळे लेक्चर तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता, स्टॉप करून स्पीडनी नाही का बघू शकता. सो हे सगळे फीचर त्याच्यामध्ये आहे. ह्या एक्झामच्या बाबतीत सगळे विषय तुमचे इथे कव्हर केले जाणार आहे. खूप जास्त टेस्ट सिरीज तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. सो याचा फायदा नक्कीच तुम्ही करून घ्या, तुमच्या मित्रांना पण नक्की कळवा. बॅच चालू झाली बघा, 16 मार्च पासून बॅच चालू झालेली आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला बघा हे सगळे कोर्सेस बघायला मिळतील. नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, ऑलिम्पियाड आहे, एनटीएस, एमपीएस, सैनिकी स्कूल आहे, होमी बाबा आहे, मंथन आणि एनएमएम सारख्या एक्झामची पण तयारी आपण करून घेतो. ओके, जाऊया आता मुख्य मुद्द्याकडे. बघा, काही दिवसापूर्वी मला एक व्हिडिओ मी घेतला होता की केव्हीएसचं वेळापत्रक आलेलं आहे. वयोमर्यादा पण तुम्हाला सांगितल्या होत्या. केव्हीएस मध्ये बघा, पहिली आणि त्या आधीचे वर्ग म्हणजेच पहिली ते तिसरीसाठी 20 मार्च पासून. आता याच्यात मी तुम्हाला करेक्शन सांगतो. जे विद्यार्थी ज्यांना नर्सरीला ऍडमिशन घ्यायचं असेल, ज्या ठिकाणी नर्सरी आहे याच्या नर्सरीला ऍडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला थर्ड लेवल किंवा आपण मी असं म्हणतो त्यासाठी पण ऍडमिशन चालू आहेत. आणि दुसरं म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड यासाठी पण ऍडमिशन चालू आहे. कुठे कुठे चालू आहे? सगळ्या केव्हीएस मध्ये चालू आहे. आणि ज्या नवीन केव्हीएस असतील, नवीन ज्या स्कूल चालू झाल्या केव्हीएसच्या, तिथे पण ऍडमिशन प्रोसेस चालू आहे. वयोमर्यादा जर आपण बघितली तर नर्सरीसाठी 3 ते 4 वर्ष चालणार आहे, ज्युनियर केजीला 4 ते 5 वर्ष, सिनियर केजीला 5 ते 6 वर्ष, पहिलीसाठी मात्र 6 वर्ष लागतात. आणि हे वर्ष काउंट करायची शेवटची डेट काय आहे? 31 मार्च 2026 आहे. ह्या डेट पर्यंत तुमचा जर मुलगा मुलगी पाल्य हा ह्या वयात जर बसत असेल, 3 ते 4 मध्ये, 4 ते 5, 5 ते 6 मध्ये किंवा 6 मध्ये, तर ते पाल्य या ठिकाणी ह्या वर्गांसाठी ऍडमिशन केबीएसला जाऊन घेऊ शकतात. आता हे ऍडमिशन कसं घ्यायचं ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. ऑनलाईन की ऑफलाईन आणि वेबसाईट आणि लिंक कोणती बघा. मी तुम्हाला डायरेक्ट केव्हीएसच्या वेबसाईटला घेऊन जातो. बघा, गुगल ओपन झालं की गुगलमध्ये तुम्हाला इथे फक्त टाईप करायचं आहे केव्हीएस. इथे काय करायचं? टाईप केव्हीएस आणि सर्च करायचं आहे. बरोबर आहे, सर्च करायचं हे केव्हीएस टाकल्यानंतर इथे जेव्हा तुम्ही सर्च करतात, ओके, एंटर. जेव्हा आपण सर्च करतो केव्हीएस, केंद्रीय विद्यालय समोर येतं आणि त्याची पहिलीच वेबसाईट बघा, केंद्रीय विद्यालय संघटन म्हणून. याच्यावरती क्लिक करायचं, तुमच्यासमोर ही वेबसाईट ओपन होते. आता ह्या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुम्ही इथे बघा शैक्षिक म्हणून ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक केलं तुम्हाला प्रवेश नावाचा ऑप्शन येतो. त्या प्रवेश नावाच्या ऑप्शनवर क्लिक केलं की खाली जायचंय तुम्हाला. इथे त्यांनी दिलंय बघा, पहिलाच मुद्दा आहे की नाव 17/2026-27 के लिए बाल वाटिका एवं कक्षा 1 में प्रवेश हेतु ऑनलाइन पंजीकरण 20 मार्च 2026 को प्रातः 10 बजे से प्रारंभ होगा. फॉर्म सुटलेत का? येस, फॉर्म सुटलेत. कधीपासून सुटले? 20 मार्च पासून सुटले बघा, 20 मार्च पासून सुटलेले आहे. शेवटची डेट कोणती आहे? मग हे ओपन करून बघूया आपण. शेवटची डेट
हे मी ओपन केलं. ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ऍडमिशन इन बालवाटिका. बालवाटिका म्हणजे काय? नर्सरीसाठी. अँड क्लास 1 म्हणजे पहिलीसाठी. फॉर द सेशन 26-27 विल कमन्स फॉर 20 मार्च 2026. हे ओपन करूया. तुम्ही ते बघू शकता. इथे म्हणजे पीडीएफ पण सगळं दिलेलं आहे. त्याच्यावरती क्लिक केलं की समोर ही साईड ओपन होते. या साईडला तुम्ही बघा प्रपत्र डाउनलोड करेल. तुम्ही डाउनलोड करू शकता इथून. मी तुम्हाला म्हटलं होतं पीडीएफ पाठवतो, पण तुम्ही स्वतः डाउनलोड करू शकता. इथे त्यांनी सगळं दिलंय बघा. सेल्फ डिक्लेरेशन डिस्टन्स बिटवीन स्कूल अँड रेसिडेन्स, सर्व्हिस सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्नमेंट, फॉर्मॅट सर्व्हिस, हे सगळं तुम्ही डाउनलोड करू शकता बघा. ओके, मी परत होमवर घेऊन जातो तुम्हाला. त्यानंतर आवेदन पत्र भरने के लिए इंस्ट्रक्शन हे तुम्ही बघू शकता. व्हिडिओ ट्युटोरियल पण अवेलेबल आहे. आवेदन पत्र भरण्यासंदर्भातले त्यांनी जनरल इन्स्ट्रक्शन दिले बघा. ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन व्यवस्थित फॉलो करायचे. भरपूर सारे इन्स्ट्रक्शन आहे. आता या एकाच व्हिडिओमध्ये सगळं मी तुम्हाला सांगू शकत नाही. हे एकदा तुम्ही बघा. तुम्हाला काही अडचण आली याच्यामध्ये तर मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. मी तुम्हाला याच्यावरती सेपरेट व्हिडिओ नक्की घेतो. ओके, आता इथे तुम्ही गेल्यानंतर बघा मी फ्रंट पेजलाच आहे. तुम्हाला जर लॉग इन करायचं असेल, तुम्हाला फॉर्म जर भरायचा असेल बघा, तुम्ही लॉग इन नाही करू शकत. तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, कारण तुमचं लॉग इन झालेलं नाहीये. रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं. रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक केलं की तुमची इथे माहिती भरायची. सगळे वाचून झालं की आय हॅव रीड ऑल द इन्स्ट्रक्शन यावर क्लिक करायचं. यावरती क्लिक केलं की सगळी माहिती एकदा बघायची आणि इथे तुम्हाला माहिती भरायची बघा. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला अप्लाय फॉर क्लास, कोणत्या क्लासला अप्लाय करायचं आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि क्लास 1 म्हणजे बालवाटिका, नर्सरी, त्यानंतर ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि पहिली, अशी 4 वर्गांना इथे तुम्हाला इथे ऍडमिशन मिळणार आहे ऑनलाईनला. हे ऑनलाईन चालू आहे. तुम्हाला ते विद्यालयामध्ये जाऊन भरायचं नाही. तुम्ही जाऊ पण शकता, माहिती घेऊ शकता, पण इथे ऑनलाईन भरायचं आहे. इथे क्लिक केलं, ते वर्ग टाकलं तुम्ही, सपोज क्लास 1 टाकला. चाइल्डचं नाव टाकायचं तुमचं. त्यानंतर इथे मिडल नेम, वडिलांचं नाव, त्यानंतर सरनेम टाकायचं आहे. दिव्यांग असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याची बर्थडे टाकायची तुम्हाला आणि डेट याच्या दरम्यान असावं लागेल बघा. तुमचा पाल्य जर ह्या डेटच्या दरम्यान आहे, 1/4/2018 ते 1/4/2020 ह्या दरम्यान जर त्याचा जन्म झाला असेल तर तो इथे विद्यार्थी या वर्गासाठी क्लास 1 साठी तुम्ही अप्लाय करू शकता. मी इथे चेंज केलं बालवाटिका, तर बघा हे बदलतं लगेच बघा. म्हणजे यानुसार तुमचा जन्म असावा हे चेक करून घ्या तुम्ही. माता पिता त्यांच्या डिटेल्स भरायचे, मेल आयडी भरायचे वगैरे हे टाकायचं आणि रजिस्टर करायचं. रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून काय करायचं? अप्लाय करायचं. आता ही रजिस्ट्रेशन प्रोसेस थोडक्यात तुम्हाला मी सांगितली की झाली की अप्लाय करायची. आता तुम्ही करून बघा, अडचण येईल तर मला सांगा. ओके, अशा पद्धतीने हे काय करायचं? तुम्हाला अप्लाय करायचं. हे सगळं डिटेल्स तुम्ही हे सगळे वाचून घ्या. हे सगळे इन्स्ट्रक्शन दिले त्यांनी बघा, भरपूर सारे आहेत. 7 पीडीएफ तुम्हाला, 10 एक पीडीएफ तुम्हाला दिलेला आहे. ते व्यवस्थित वाचून घ्या आणि इथे अप्लाय करा. अशा पद्धतीने तुम्ही इथे ही माहिती घेऊ शकता. नये प्रवेश संबंधी सूचना, नवीन जे केंद्रीय विद्यालय चालू झाले त्याचे पण त्यांनी इथे सूचना दिली 18 तारखेला. ती पण तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण माहिती तुम्ही वाचू शकता बघा. ही प्रोसेस कशी असणार त्यांनी इथे सांगितलेलं आहे. नवीन जे केंद्रीय विद्यालय त्यांची प्रोसेस आहे ती पण एकदा तुम्ही समजून घ्या. म्हणजे तुम्हाला मी फक्त आता पूर्ण सगळा पीडीएफ समजून सांगत नाहीये, तुम्हाला फक्त सांगतोय कुठे काय अवेलेबल आहे. आता तुम्ही बघत असताना याच्याबद्दल तुम्हाला काही अडचण वाटली तुम्हाला कमेंटमध्ये टाका, मग त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ घेतो. कारण ह्या पीडीएफ खूप जास्त आहे. प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला सांगत बसतो 1.5-2 तास लागेल. सो जिथे अडचण तुम्हाला वाटली ते मला कळवा, त्याच्यावर तुम्ही सेपरेट व्हिडिओ घेतो. मग हे ऑनलाईन की ऑफलाईन आहे? तर हे ऑनलाईन आहे. प्रवेश कसा घ्यावा? तर यामध्ये कुणासाठी प्रवेश चालू आहे बघा, ज्याला आपण बालवाटिका म्हणतो, ज्याला आपण म्हणूया नर्सरीसाठी ऍडमिशन चालू आहे. नर्सरी, त्यानंतर ज्युनियर केजी साठी ऍडमिशन चालू आहे. त्यानंतर सिनियर केजी साठी पण ऍडमिशन चालू आहे आणि फर्स्ट स्टँडर्ड साठी, म्हणजे एकूण 4 वर्गांसाठी इथे ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे. आणि ही 4 वर्गांची प्रवेश जो असणार आहे, हा प्रवेश कसा असणार आहे? तर हा ऑनलाईन असणार आहे. मी तुम्हाला आत्ताच दाखवलं ऑनलाईन असणार आहे. वेबसाईट पण तुम्हाला मी आत्ता सांगितलं, केव्हीएस टाकायचं, त्याच्यावरती तुम्हाला मी दाखवलं आता. सो अशा पद्धतीने तुम्ही ऍडमिशन इथे घेऊ शकता. याबद्दल अजून काही शंका असेल मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि प्रत्येक गोष्टीची अपडेट आम्ही तुम्हाला देत असतो. शालेय जीवनातल्या सगळ्या एक्झाम असेल, काही आमच्याकडे मिस झाला आम्हाला कमेंटमध्ये टाका, त्याच्यावर तुम्ही सेपरेट माहिती घेऊन व्हिडिओ पण तुम्हाला नक्की देईल. आणि नवोदयच्या बॅच आपल्या चालू झाल्या. तुमच्या घरात कोणी 4थी-5वीला असेल त्यांनाही कळवा, तुमच्या नातेवाईकांना कळवा, त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. आणि त्या संदर्भात महाराष्ट्र बॅचेस चालू झालाय, आपण लगेच बॅच जॉईन करू शकता. त्यासाठी इग्नाइट पाठशाला ॲप डाउनलोड करायचं आहे, त्यावरती बॅचेस अवेलेबल आहे, जॉईन करू शकता. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता. अजून काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.